मी सावित्री. हो, तुमची सावित्री. पुणे बिडेवाड्यात मी शेतकरी बांधवांच्या लेकरांसाठी आणि लेकींसाठी शिक्षणाची पहिली ठिणगी टाकली होती. विद्येविना मती गेली आणि मतीविना काय होतं हे मी माझ्या उघड्या डोळ्यांनी पाहिलं आहे आणि आजही पाहत आहे. मोठमोठ्या इमारती उभारल्या गेल्या, शिक्षणाचा बाजार मांडला गेला, पण माझा एकच ध्यास होता की माझ्या लेकरांनी शिकावं. मराठी शाळा म्हणजे केवळ 4 भिंती नाही, तर संस्कृतीची जननी आहे. लेकरू जेव्हा मायबोलीत आई म्हणतं, तेव्हा जो जिव्हाळा मिळतो तो जिव्हाळा तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही भाषेत शोधून सापडणार नाही. मराठी भाषा जगली तरच महाराष्ट्राची अस्मिता वाचेल. लक्षात ठेवा, झाडाची पानं आभाळाला भिडली तरी चालतील, पण त्याची मुळं मात्र मातीत असावी लागतात. मराठी शाळा ही तीच मुळं आहेत. आज मी पुन्हा तुम्हाला साकडं घालायला आले आहे की आपल्या लेकरांना मराठी शिकवा, मराठी शाळा जगवा. कारण जर भाषा मेली तर इतिहास मरतो, आणि ज्याचा इतिहास मेला तो समाज कधीच प्रगती करू शकत नाही. तर अशाच संदर्भात आम्ही तुमच्यासाठी एक नाटक सादर करणार आहोत. तर सादर करत आहोत नाटिका मराठी शाळा माझी मराठी शाळा. पिया, आज ना तुला मी डब्यात ना सँडविच दिले. कोणाशी मराठीत बोलायचं नाही हा. दिस इज माय ऑर्डर, दिस इज माय स्टेटस. अगं काय तुझा मोठा स्टेटस? अगं त्या बिचारा पोरीचं दप्तर बघ. ते मला दप्तर बघून शाळेत नाही तर हिमालय स्तर करायला पाठवतोय. अहो, तुम्हाला काय कळतंय? माझी मुलगी इंटरनॅशनल दिसली पाहिजे की नाही? अगं ती एवढी फी भरून ती पुन्हा त्या सुयश क्लासमध्ये जाते, तर शिकवतात ना शाळेत चांगले. अहो, शाळेत